क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे 2,20,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने होणाऱ्या उत्पन्नात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी 50% उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण 44,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. म्हणून जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठवली जातात. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया, इराण, कुवैत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. केळीचा 86%हून अधिक उपयोग खाण्याकरिता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफुले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकाऊ पूड, मुरब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्या पानांचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाचे व कंदाचे तुकडे करून ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो.